नमस्कार. स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजची सत्य घटना समोर आली आहे केरळमधून. 2020मध्ये विपंचिका मणीचे नितीश नावाच्या एका मुलासोबत लग्न होते. विपंचिका मणी ही पोस्ट ग्रॅज्युएट मुलगी आहे, जी की केरळमध्ये एका उच्चभ्रू कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवरती कार्यरत होती आणि नितीश देखील एक इंजिनियर आहेत. परंतु यांच्यामध्ये बात अशी आहे की विपंचिका मणीचं पेमेंट हे नितीशच्या पेमेंटपेक्षा थोडे जास्त भेटायचे. काही काळानंतर नितीशची एक बहीण होती नीतू नावाची. तिचे लग्न झाले. तिच्या लग्नामध्ये त्यांनी स्वखुशीने 35 लाखांची कार, भरपूर सोने नाणे आणि पैसे अडके तिच्या सासरच्यांना दिले होते. आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की आपले देखील विपंचिका मणीसोबत लग्न झालेले आहेत आणि त्यांनी आपल्याला त्या प्रकारात पैसे अडके किंवा कार वगैरे दिली नाही. तिथून पुढे विपंचिका मणीच्या छळाचे दिवस सुरू होतात आणि या छळामध्ये सहभागी होते विपंचिका मणीचे सासरे मोहनन आणि तिची नणंद नीतू आणि पती नितीश. आता सर्वप्रथम या कुटुंबाला याचा राग यायचा की नीतू दिसायला गोरीपान आणि सुंदर आहेत आणि त्यांच्या घरातील सर्वांचे चेहरे हे सावळे होते. त्यावरून प्रचंड प्रमाणावरती मणीवरती जळायचे आणि त्यातले त्यात तिचे पेमेंट हे त्यांचा मुलगा नितीशपेक्षा जास्त होते. या कारणावरून देखील त्यांना दुःख व्हायचे. आता मणीच्या सासरचे तिला म्हणायचे की आम्ही हे सर्व दिले, तुझ्या घरच्यांनी दिले नाही, तुम्ही साले भिकारी आहात, बेघर आहात. खरं तर मणीला स्वतःचे घर नव्हते, ते भाड्याच्या घरी राहायचे. त्यामुळे तिला असे शब्द सहन करावे लागत होते. तेथून पुढे तिचा नवरा नितीश रात्री बेडवरती आल्यानंतर तिला पॉर्न व्हिडिओ दाखवायचा. पॉर्न व्हिडिओ दाखवल्यानंतर जशा पॉर्न व्हिडिओमध्ये स्टेप असतात तशा स्टेप तो तिच्यासोबत जबरदस्तीने करायचा. मणीला हे सर्व सहन होत नव्हते किंवा मान्य नव्हते, परंतु ती याची तक्रार तिच्या घरी देखील करत नव्हती, कारण तिच्या घरच्यांना तिला त्रास द्यायचा नव्हता किंवा त्यांचे मनोबल खच्चीकरण करायचे नव्हते. जेव्हा एवढा सर्व छळ करून तिचा नवरा नितीश बाहेर जायचा, तेव्हा मणीचा सासरा मोहनन देखील तिच्यासोबत छेडछाड करायचा, तिला बॅड टच करायचा. जेव्हा या सर्व गोष्टी तिने पती नितीशला सांगितल्या, तेव्हा नितीशकडून भयंकर उत्तर भेटले. नितीश तिला म्हणाला की मी तुझ्यासोबत लग्न फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या वडिलांना खुश करण्यासाठी देखील केले आहेत. जेव्हा कधी मणीला बाथरूमला जायचे असले तर बाथरूमला जाण्यापासून तिला अडवले जायचे. तिला तासनतास बाथरूमला जाण्यापासून रोखले जायचे. तिच्या गळ्यामध्ये पट्टा टाकून तिला खाली फरचीवर चालवले जायचे. हा सर्व छळ मणी गुपचूप सहन करत होती. तिला वाटत होते तिच्या घरच्यांना सांगावे, परंतु घरच्यांची परिस्थिती ही नाजूक असल्याने त्यांना त्रास होईल म्हणून मणी हे सर्व गुपचूप सहन करत होती. तिला एक दिवस समजते की तिच्या पती नितीशचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे आणि तो दुसऱ्या फ्लॅटवरती राहतो. जेव्हा नितीश रात्री मणीकडे झोपायला न येता तेथेच शेजारी दुसऱ्या फ्लॅटवरती दुसऱ्या मुलीसोबत राहत होता, तेव्हा मणी जेव्हा या गोष्टीचा जबाब त्याला विचारते, तेव्हा नितीश म्हणतो की माझे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि मी तसेच चालू ठेवेल. जर तुला हे सहन होत नसेल तर तू मला डिवोर्स दे. त्याने रीतसर मणीला डिवोर्सची नोटीस देखील दिली होती. आता नितीश दुसऱ्या फ्लॅटवरती जाऊन राहतो म्हटल्यावरती इकडे सासरा तिच्याजवळ यायचा आणि तिच्या अंगावर वेडेवाकडे इशारे करायचा आणि तिची नणंद देखील यात सहभागी व्हायची. तिची नणंद देखील तिच्या केसांना धरून ओढायची. एके दिवशी या कुटुंबाने तर आणखी कमाल केली. त्यांचे सर्वांचे चेहरे सावळे आणि मणीचा चेहरा गोरा असल्या कारणाने मणी दिसायला सर्वात सुंदर होती, म्हणून तिला कुरूप करण्यासाठी या तिघांनी मिळून अक्षरशः तिचे मुंडन केले. तिचे संपूर्ण केस कापून टाकले. या सर्व छळाला कंटाळून मणीने आता एक निर्णय घेतला की स्वतःला आणि तिच्या 1.5 वर्षांच्या मुलीला संपवण्याचा. मणी 32 वर्षांची आणि तिची मुलगी वैभवी ही 1.5 वर्षांची होती. तिने 1.5 वर्षांच्या तिच्या मुलीची हत्या केली
आणि तिने स्वतः एक फेसबुक पोस्ट बनवली ज्यामध्ये तिच्यासोबत आत्तापर्यंत तिच्या सासरच्यांनी केलेला छळ सर्व त्या पोस्टमध्ये मांडला आणि ती पोस्ट शेड्यूल करून ठेवली आणि 8 जुलै रोजी तिने आत्महत्या केली. आता जेव्हा मनीच्या आत्महत्येची बातमी तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचली तेव्हा तिची आई शारजा म्हणाली की मनीने मला आजपर्यंत तिच्यासोबत झालेला छळ अजिबात सांगितलेला नाही, परंतु मला तिच्या मित्रमैत्रिणींकडून या सर्व गोष्टी थोड्या थोड्या कानावर आल्या होत्या. परंतु मी जेव्हा मनीला विचारायचे तेव्हा मनी असे काही सांगत नव्हती, त्यामुळे मी शांत होते. जर मला हे सर्व आधीच समजले असते तर मी मनीला येथे राहू दिले नसते. आता विपंचिका मनीच्या आई शारजाने या तिघांवरती FIR दर्ज केला आहे. पोलिसांनी देखील फेसबुक पोस्टच्या आधारे यांच्यावरती विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. आता यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच, परंतु या सत्य घटनेपासून आपल्याला देखील खूप काही शिकायला मिळते. असा मानसिक शारीरिक छळ जर आपला कोणाचा होत असेल तर तो बिलकुल सहन न करता तो आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना किंवा पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं पाहिजे. छळ सहन करणे हा देखील एक गुन्हाच आहे. हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त, दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडतात, त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. अशा सत्य घटना क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.